तर नमस्कार मंडळी, आपलं स्वागत आहे आजच्या न्यू ब्लॉगमध्ये. तर पप्पा आज पुण्याला जाणार होते. तर मी म्हणलं, पप्पा म्हणले मला बस स्टॉपवर सोडून ये. तर त्यांना सोडून आलो. घरी येऊन बघतोय तर काय, माझा भाचा आणि माझा भाऊ बसले होते खेळत. माझ्या भावाची शाळा सुरू झाली आणि भाच्याची पण शाळा सुरू झालेली. दोघं पण एकाच शाळेत जातात, एकाच ठिकाणी. मांजराला त्याचं दूध ठेवायचं काम माझ्याकडे असतं, त्यामुळे मी मांजराला सगळीकडे बघत होतो. रूममध्ये, या रूममध्ये बघितलं, बेडच्या कडेला बघितलं, दुसऱ्या रूममध्ये गेलो, इथं खाट खाली बघितलं, आमच्या पोत्यावर बसते इथं पण नाही मांजर गावलं. बाहेर येऊन बघतोय तर काय, मांजर भाकर खाते. त्याला दूध ठेवायचं होतं चांगलं, आता भाकर खाते. जाऊ द्या. भाच्याने टाकली भाकर. तर मित्रांनो, आता मी चाललो आहे पाणी आणायला. भाऊ तर गेलाय शाळेत, मलाच पाणी आणायला लागतं. मित्रांनो, आमच्या घरापुढेच एक फिल्टर आहे. तिथे आमचा वर्ग होता, आता फिल्टर झालाय. याच वर्गाला आम्ही शिकत होतो, पण त्या जागेवर आता फिल्टर झालाय. तर हे बघा मित्रांनो, 5 रुपयाच्या कॉईनमध्ये 20 लिटरची बाटली भरते. 5 रुपयाचा कॉईन याच्यामध्ये टाकायचा आणि पाणी आलं. मित्रांनो, कोणाकोणाच्या इथं असा फिल्टर आहे, 5 रुपयाच्या कॉईन टाकलं की पाणी येतं, त्यांनी कमेंट करून नक्की सांगा. इथं पाहू शकता मित्रांनो, या शटरच्या तिथं एक दरवाजा होता आणि एक तिथं वर्ग होता. त्याचं आता काय रूपांतर झाले, फिल्टर बांधलाय. आणि पलीकडे एक वर्ग होता, त्याची आता जिम झाली आहे. तर मित्रांनो, आधी बाटली भरली होती. ती बाटली आता मी ठेवून आलो घरी आणि किटली भरायला लावली होती. बाटली भरली, किटली फुल भरती. किटली आता घेऊन चाललोय आणि आता तुम्हाला एक दाखवतो, आमचं घर दाखवतो तुम्हाला. हे बघा मित्रांनो, हे आमचं घर आहे. एकदम फिल्टरच्या शेजारी आमचं घर आहे. तर मित्रांनो, आम्ही इथं आलो आहे पोहायला आणि सोलरची म्हणल्यावर तिथे एक पाईप असतोच. आणि हे बघा मित्रांनो, पाणी तुम्ही पाहू शकता किती खोल आहे. आणि आता सोलरची विहीर आहे, त्यामुळं आता ही 2 मित्र माझी गाडी धुत्यात. जिथं फुकट तिथं प्रकट, अशी त्यांची तरा आहे. इथे तुम्ही पाहू शकता मित्रांनो, कशी त्यांनी टेक्निक वापरली आहे. नदीतलं पाणी विहिरीत पडतंय, तर तिथं जाऊन बसला आणि एक इथं फवारा मारतोय. हे बघा मित्रांनो, थोडासा कॅमेऱ्याला पाणी लागला आहे, ॲडजस्ट करून घ्या. हे बघा मित्रांनो, इथं पाणी खोल आहे, तर पाणी वरून मारतात आणि विहिरीच्या कापरीवर जाऊन आंघोळ करतोय तो. तर आजच्यासाठी एवढंच मित्रांनो, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.